वेलकम बॅक टू अनादर फोटोशूट व्लॉग. सो मी फायनली इथे पोचले अँड प्रचंड खुश होते कारण तुम्ही बघू शकता जसंही मी यूट्यूबला व्लॉग बनवत होते तसंच माझी ओळख या छोट्या मुलासोबत झाली जो ऑलरेडी एक व्हिडिओ बनवतो यूट्यूबला. सो मी त्याच्यासोबत डिस्कस करत बसले होते. पण बरेच दिवस झालेले होते वेस्टर्न मेकअप लुक करून थकलेले होते. सो मला असं वाटतं होतं की चला काहीतरी असं वेगळं लुक क्रिएट करावं. आय लव्ह महाराष्ट्रीयन लुक आणि मी सडनली अंकिता सावरकर मॅमच्या पेजवर पोहोचले. इंस्टाग्रामचं हे अकाउंट मी खूप दिवसापासून फॉलो करत होती. माझं एक स्वप्न होतं की यांच्याकडून एक मेकअप लुक करून घ्यावं कारण की तुम्ही बघू शकता आय डी खूप सुंदर पद्धतीने मेंटेन केलेली असून मी यांचे नेहमी स्टोरी बघते आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही एका दिवशी 6 ब्रेड करणाऱ्या कोण आहेत या अंकिता सावरकर मॅम आणि काय आहे असं यांच्या मेकअपमध्ये की या इतका सुंदर मेकअप करतात. सो स्टिल चला आपण बघूया. एक्चुअली मी कुठेतरी ऐकलं होतं आज के टाइम में एक अच्छा दुल्हा मिले ना मिले लेकिन एक अच्छा मेकअप आर्टिस्ट मिलना बहुत ज़्यादा ज़रूरी है. आणि ते म्हणतात ना की ब्राईड बनायचं आहे तर आपल्याला सगळ्या काही गोष्टी बेस्ट हव्या असतात, बेस्ट मेकअप लुक हवा असतो. तर चला तर मी अशाच मेकअप आर्टिस्टला तुम्हाला भेटवणार आहे ज्या खूप सुंदर मेकअप करतात अँड मला पर्सनली त्यांचं मेकअप लुक खूप आवडलं आणि मी फायनली या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. त्यांची आय डी तुम्ही बघू शकता. खूप सुंदर त्यांनी लुक क्रिएट केलेले आहे. खूप छान क्रिएटिव्हिटी त्यांनी दाखवलेली आहे. मी बरंच काही इथे शो केलेलं आहे. सो तुम्ही यांच्या इंस्टाग्रामच्या पेजला तुम्ही जाऊन विजिट करू शकता, फॉलो करू शकता अँड अगदी रिजनेबल रेट्स आहे. काही असं काही खूप एक्सपेन्सिव्ह नाही. या आहेत मॅम. सो मला आवडलं त्यांचं लुक अँड सो फायनली आता मेकअप लुकला सुरुवात झाली. आउटफिट जे होतं ते खूप सुंदर होतं अँड येल्लो कलर मला खूप आवडतो. हेवी ज्वेलरी ऑल्सो खूप आवडते. सो सगळ्यात महत्त्वाचा जो असतो ब्लाऊज फिटिंग करून घेत आहे आणि ब्लाऊज फिटिंग करून घेतल्यानंतर जे आपल्या रिच्युअल्स असतात काय त्या म्हणजे बिफोर मेकअप शूट करणं बिकॉज आणि ते आम्ही ट्रान्झिशन व्हिडिओची करत होतो प्रॅक्टिस. तुम्ही बघू शकता मॅमनी खूप हेल्प केली अँड स्टील चला हे सगळे व्हिडिओज जे आहे ट्रान्झिशनचे हे तुम्हाला इंस्टाग्रामला आणि यूट्यूबच्या शॉर्ट्समध्ये अपलोड झालेले दिसणार. मेकअपला सुरुवात झालेली आहे. तुम्ही बघू शकता की त्यांच्या ज्या टेक्निक्स होत्या त्यांचा जो हात होता इतका सॉफ्ट गाईज बिलकुलही त्रास झालेला नाही अँड त्या मला एक्सप्लेन करत होत्या की शिवानी मी थोडं हेवी करणार आहे, आईला मी असं करणार आहे तसं करणार आहे. मीही आपलं ओपिनियन सांगत होते. त्यांचा डेमोही होता. त्या स्टुडंटला सोबत चांगल्या पद्धतीने एक्सप्लेनही करत होत्या आणि तुम्हाला मी सांगते त्यांची एक नवीन बॅच उद्यापासून स्टार्ट होत आहे. सो तुम्हाला जर क्लासेस जॉईन करायचे असतील तर तुम्ही जॉईन करू शकता अँड मी डिस्क्रिप्शनमध्ये थोडंफार ॲक्च्युली यांच्याबद्दल टाकून देणार आणि या आहेत ॲक्च्युली कोराडीच्या ग्रीन लिव्हरेज सोसायटीमध्ये यांची अकॅडमी आहे. तुम्ही बघू शकता की त्यांनी सगळ्यात आधी माझा चेहरा हायड्रेटेड करून घेतलेला आहे, क्लीन करून घेतलेला आहे. तर बघू शकता किती सुंदर दिसते आहे स्किन अँड त्यांनी सुरुवात केली माझ्या मेकअपला. मेकअपच्या टिप्स टेक्निक्स बऱ्यापैकी थोड्या वेगळ्या आहे. प्रोडक्ट्स वापरण्याची पद्धत वेगळी आहे. जो बेस होता तो इतका फ्लॉलेस बनलेला होता की तुम्हाला समोर दिसेलच. सो प्लीज स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. डेफिनेटली तुम्हाला खूप 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 आवडेल.
ॲक्च्युली गाईज माझ्या चुकीमुळे काय झालं ना, जे लायनर आहे ते थोडंसं डोळ्याच्या वरती लागलं. तुम्ही बघू शकता. मला स्वतःला खूप टेन्शन आलं होतं की बापरे आता ते कसं कवर करणार. सो तुम्हाला बोलली होती की मॅमकडे बराच टेक्निक आहे. तुम्ही बघू शकता की त्या किती व्यवस्थित पद्धतीने त्यांनी एवढं सुंदर ते रिमूव्ह केलं की असं वाटतही नव्हतं की तिथे काहीतरी मिस्टेक झाली का म्हणून. ते कॉटन बड्सच्या साहाय्याने त्यांनी प्रॉपर ते बघू शकता की प्रॉपर ते असं मिटवून घेतलेलं होतं. त्यांनी बिलकुलही त्रास न होता. आणि देन आफ्टर तिथे त्यांनी आयशॅडो अप्लाय केलेला असून तिथे हलकंसं त्यांनी शिमर लावून दिलेलं होतं. शिमर ॲक्च्युली हा आय मेकअपचा आमचा पार्ट होता. असं नाही की तिथे रॉंग झालं म्हणून शिमर अप्लाय करायचं नव्हतं. बट स्टील आय लव्ह धिस सो मच. आणि मी थोडासा प्रश्नात पडली होती की मॅम कोणत्या पद्धतीने करू शकतात. बघू शकता शिमर लावलं. असं वाटत आहे का तिथे की काहीतरी चूक झाली बा म्हणून. तर या सगळ्या टेक्निक जर तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्ही मॅमकडे क्लास जॉईन करू शकता. एनिवेज तुम्ही बघू शकता की किती सुंदर दिसते आहे. जोपर्यंत लिपस्टिक लावत नाही तोपर्यंत कंप्लीट लुक दिसत नाही. आणि तुम्ही बघू शकता एक मॅजिक झालेलं आहे जिथे माझ्या आयब्रोज कंप्लीट झालेले आहे. आणि सो ब्युटिफुल सो मी त्या दिवशी प्रचंड खुश तर होतेच गाईज. आणि तुम्ही माझ्या जेव्हा मी बोलते आहे तेव्हा तुम्ही माझा आनंद फील करू शकता. मला इथे मॅमबद्दल खरं बोलायला आवडेल की मॅम या खूप प्रोफेशनल नाही आहेत. म्हणजे खरं सांगायचं झाल्यास या खूप आपुलकीच्या आहेत आणि या खूप प्रेमळ आहेत. लाईक दॅट स्टुडंटजवळ कशाची कमी असली, त्यांचा आउटफिट योग्य नसला किंवा ज्वेलरीची कमतरता असली तर मॅम स्वतः जवळचं प्रोव्हाइड करतात. इतकं प्रेम त्या करतात. अँड स्टील त्यांचं म्हणणं आहे की माझ्या स्टुडंटचा मेकअप लुक वगैरे सगळं परफेक्ट व्हावं म्हणून एकदम असं कुठेच कठोरपणा आणि कुठेच असं अगदी प्रोफेशनल नाही वागत. या प्रचंड आनंद झालेला होता. तुम्ही बघू शकता येलो कलर इज माय ऑलवेज फेवरेट. तो खूप सुंदर वाईब देतो, एकदम पॉझिटिव्ह. आणि तुम्ही बघू शकता की किती व्हॅनिटीचा पसारा पडलेला होता. आणि फायनली आम्ही डिसाईड करत होतो की कुठल्या प्रकारची ज्वेलरी घालून द्यायची म्हणून. सो फायनली मॅम बघत होत्या की स्टील काय करायचं, हेवी चोकर घालायचं की नाजूक घालून जायचं. सो स्टील त्यांनी बरेच नेकलेसेस ट्राय केले आणि जो बेस्ट वाटलं मग तो आम्ही ट्राय केलं. सो फायनली बघू शकता माझा लुक तयार झालेला आहे. आणि मी कशी दिसते आहे कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता. मला बघता बरोबर तुम्हाला काय वाईब आली, असं वाटलं का की खरंच ही मराठी मुलगी, ते म्हणतात ना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातली जी स्त्री होती बिलकुल ते टिकली पाहून ते वॉटर कलरनी यांनी परफेक्ट लावून दिलेली होती. बघू शकता की हाय खूप सुंदर. आणि सो फायनली रेडी फॉर शूट. मॅमनी इतकं स्ट्रगल केलं आणि इतकं मेकअप लुक केलं. आणि तुम्ही बघू शकता त्या एकूण एक पिक्चर क्लिक करत होत्या. प्रोफेशनल पिक्सही तुम्हाला मिळतील. बट स्टील मॅमचं असं आहे की जोपर्यंत त्या स्वतःच्या हाताने पिक्चर काढत नाही तोपर्यंत त्यांना तेवढं समाधान मिळत नाही. त्यांचं म्हणणं आहे की फोटोग्राफर तो आपली स्किल दाखवतो पण फायनली मला मीडियावरती मेकअप शो करायचा आहे तर मी माझ्या पद्धतीने पिक्चर क्लिक करते. सखियां ने सजना है, मैं भी सवरना है, आज दिन चढ़े यार तेरे नाम. मॅम तुमची कला खूपच अप्रतिम आहे आणि तुम्ही नॅचरल ब्युटीला अगदी कुशलतेने आणि सर्जनशीलतेने आणखीन खुलवता. ते खरंच एक म्हणजे खूप प्रेरणादायी आहे. आणि तुमचं बारकाईने लक्ष आणि तुमच्या कामाविषयीची निष्ठा प्रत्येक लुकमध्ये दिसून येते. तुम्ही तुमच्या क्लायंट्सला कॉन्फिडन्स आणि रिअल ब्युटी देता आणि तुम्ही तुमचं काम असंच एक्सलंट राहू द्या. गाईज मी बरंच फोटोशूट केलं, बरंच म्हणजे खूप सारं. आणि माझी मेकअप आर्टिस्ट ही फार थकलेली आहे बिकॉज खूप झालं म्हणजे कारण की दिवसभर उभं राहून ते सगळे एफर्ट्स पुट करणं, सगळ्या गोष्टी त्यांनी एकटीने हँडल केल्या. सो होपसो तुम्हाला मेकअप लुक कसा वाटलं तुम्ही नक्की कमेंटमध्ये कळवू शकता. प्रोफेशनल फोटोज तुम्हाला दिसतीलच, रील्स वगैरे सगळंच येतील होपसो. चला भेटू आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये.